हॅलो. तर नमस्कार सर्वांना. जर तुम्हाला वारंवार शिंका येत असतील किंवा नाक ब्लॉक होत असेल, श्वास घ्यायला त्रास होत असेल किंवा डोळ्यातून पाणी येत असेल, तर त्याच्यावर कोणते सर्वोत्तम औषध वापरले जाते याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. मार्केटमध्ये मॉन्ट्रिएलसी, लिओसेटियम, एमटीनेल असे भरपूर ब्रँड आहेत. त्यातील सर्वोत्तम गोळी कोणती ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व ते प्रत्यक्षही दाखवणार आहे. कृपया हा व्हिडिओ पूर्ण पहा. ह्या व्हिडिओमध्ये आपण एक प्रयोग करणार आहे, त्यातून तुम्हाला समजेल कोणते औषध सर्वात जलद गतीने काम करते ते. तर लिओसेटियम किंवा एमटीनेल हे दोन्ही औषधे जास्त पॉप्युलर आहेत. हे ॲलर्जीमध्ये दिले जाते. त्यामध्ये मॉन्टेलुकास 10 mg व लिओसेट्रिझिन 5 mg असं औषध येतं. पण या सगळ्यातून जो फरक येतो तो असा की एमटीनेल टॅब्लेट जे आहे त्याला पॉलिमर बॅरियर कोटिंग आहे. म्हणजे मॉन्टेलुकास सेपरेटली डिझॉल्व आणि ॲब्झॉर्ब होतो अल्कलाईन मिडियममध्ये, तर लिओसेट्रिझिन सेपरेट डिझॉल्व आणि ॲब्झॉर्ब होतो ॲसिडिक मिडियममध्ये. या दोन्ही ड्रगमध्ये काही येतात लिओसेटियम किंवा इतर, त्यांना असं कोटिंग नसतं, त्यामुळे ते फास्ट वर्क करत नाहीत. चला तर आपण एक टेस्ट करूया आणि पाहूया जास्त जलद गतीने कोणते औषध फास्ट काम करणार आहे ते. तर एक ग्लासमध्ये एमटीनेल टॅब्लेट आहे, तर दुसऱ्या ग्लासमध्ये लिओसेटियम आहे. तुम्ही नीट पाहता असाल तर तुमच्या लक्षात येईल की एमटीनेल टॅब्लेट फास्ट विरघळायला सुरुवात झाली आहे. मी या व्हिडिओमध्ये ना कोणत्या कंपनीची ॲडव्हर्टाईज करतो आहे, ना कोणत्या कंपनीला टार्गेट करत आहे. जे सत्य आहे ते दाखवत आहे. तुम्ही पाहता असाल की एमटीनेल टॅब्लेट फास्ट डिझॉल्व होते आणि लिओसेटियमला थोडा वेळ लागतो आहे. म्हणजे एमटीनेल टॅब्लेट मार्केटमध्ये 20 ते 22 रुपये पर टॅब्लेट मिळते. तसंच लिओसेटियम 10 ते 11 रुपयाला पर टॅब्लेट येते. प्राईजचा डिफरन्स आहे, पण रिझल्टचाही डिफरन्स तसाच आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल.